आपण वेगवेगळे दिन साजरे करत असतो. उदाहरणार्थ शिक्षक दिन, डॉक्टर्स डे अशा प्रकारे प्रत्येक प्रोफेशनला एक त्या दिवशी आपण वंदना करत असतो आणि ते योग्य असतं. म्हणजे आपण कसं आता जनरली बघतो की आईवडिलांनंतर आपल्याला शिक्षक हे त्या दर्जाची व्यक्ती अशी असते की जी आपल्याला आईवडिलांच्या प्रमाणे तितक्या मानाची ती असते आणि त्यामुळं त्यांच्यासाठी आपण एक शिक्षक दिन म्हणून आपण साजरा करतो. त्याचबरोबर डॉक्टर डे असतो. मी डॉक्टरसुद्धा आपले बऱ्याच वेळेला आपल्याला आजारातून बाहेर काढतात, आपल्याला जीवनदान देत असतात. त्यामुळं डॉक्टरांसाठी सुद्धा आपण एक कृतज्ञता म्हणून हा दिवस पाळत असतो. त्याबरोबर मला एक सांगायचं होतं की सफाई कामगार जे असतात आपले, म्हणजे जे ग्रामपंचायतमध्ये असू देत, नगर परिषद, नगरपालिका किंवा महानगरपालिका, ह्या सगळ्या गावापासून ते मोठमोठ्या महानगरांपर्यंत प्रत्येक गावाला आणि शहराला स्वच्छ ठेवण्यामध्ये, आरोग्यमय ठेवण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल असतो तो सफाई कामगारांचा. ती इतक्या कष्टाने आपल्या गावाची स्वच्छता करत असतात, महानगराची स्वच्छता करत असतात आणि लोकांचं जीवन अतिशय आरोग्यदायी आणि त्यांना मोकळा श्वास, स्वच्छ हवा सगळं मिळावे ह्यासाठी त्यांचा सतत प्रयत्न सुरू असतो आणि ते खूप कष्ट घेत असतात. तर मला असं वाटतं की जसं आपण टीचर्स डे करतो, शिक्षक दिन किंवा डॉक्टर्स डे, त्याप्रमाणे सफाई कामगार दिन हा एक सुरू करावा की ज्या दिवशी त्यांना आपण एक मानवंदना दिली पाहिजे की बाबा तुम्ही आमच्यासाठी एवढं करता वर्षभर, या दिवशी तुम्हाला एक स्पेशल तुमच्यासाठी हा डे असावा. आपल्याकडे कामगार दिन असतो, पण तो कामगार दिन हा सगळ्यांनाच असतो, जे जे काम करतात त्या सगळ्यांना असतो. पण सफाई कामगार दिन म्हणून हा एक वेगळा दिवस साजरा करावा असं मला वाटतं. कारण हा खूप महत्त्वाचे घटक आहेत ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, की सफाई कामगार जे असतात त्या बंधू भगिनींच्यामुळं आपलं आरोग्य अतिशय चांगलं राहतं आणि स्वच्छ नीटनेटकं राहतं आपलं गाव पण, आपलं शहर पण. थँक्यू.